नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. नवरात्रीचे 9 दिवस सर्वात पवित्र दिवस मानले जातात. नवरात्रीच्या या काळात देवीच्या वेगवेगळ्या 9 रूपांची 9 दिवस मनोभावे पूजा केली जाते. या काळात नवरात्रीचे व्रत उपवास केले जातात. आध्यात्मिक साधना करण्याच्या या काळात देवीच्या मंदिरात स्तोत्र, जप, प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठही केले जातात. ओम देवी चंद्रघंटाये नमः. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. दुर्गा मातेचे हे 3रे रूप, नवरात्रीची ही 3री माळ चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. चंद्रघंटा देवीच्या कपाळावर अर्धचंद्र शोभायमान आहे. अर्धचंद्र आहे म्हणून तिला चंद्रघंटा असेही म्हणतात. तिला चंद्रिका, वृक्षवाहिनी, चंद्रखंडा असेही म्हणतात. राक्षसाशी लढणारी देवी, चंद्राची आभा अशाही नावाने तिला ओळखले जाते. हा दुर्गा पार्वतीचाच एक अवतार आहे. चंद्रघंटा देवीचा 3रा डोळा नेहमी उघडा असतो, जो वाईटाविरुद्ध लढण्यासाठी तिची शाश्वत तयारी दर्शवितो. तिचे भक्त शांती, शौर्य, धैर्य आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तिची पूजा करतात. ती धैर्य आणि शौर्याचे, वीरता आणि साहसाचे प्रतीक मानले जाते. देवीचे हे रूप शांतीदायक आणि कल्याणकारी असे आहे. तिचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. तिच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे. देवी दशभुजा आहे. हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण, त्रिशूळ, कमळ, गदा, कमंडलू, तलवार, जपमाळ आणि अभयमुद्रा आणि ज्ञानमुद्रा असे आहे. आणि एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे. तिचे वाहन सिंह आहे. तिची मुद्रा युद्धासाठी नेहमी तयार आहे. तिच्या भक्तीने, कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकटे दूर होतात. तिची उपासना करणारा सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. घंटेचा आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. तिच्या भक्तीने साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते. माता चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते. सुगंधाचा अनुभव होतो. भक्तांचे सर्व पाप, त्रास, अडथळे दूर होतात. नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे. भूतलावर धर्माचे रक्षण करण्यासाठी, अंधकार दूर करण्यासाठी, असुरांचा नाश करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते. ती भक्तांचे रक्षण करते आणि दुष्टांचा नाश करते. महिषासूर राक्षसाचा वध तिने केला. तिचा महिमा अगाध आहे. चंद्रघंटा देवीची प्रार्थना करण्यासाठी पिंडच प्रवरारूढा चंडकोपास्त्रकारयुता प्रसादम तनुते मह्यम चंद्रघंटेती विश्रुता असे म्हटले जाते. वंदे वांछितलाभाय चंद्रार्तकृतशेखरम सिंहारूढा दशभुजा चंद्रघंटा यशस्विनीं कांचननाभा मणिपुरस्थिता तृतीय दुर्गा त्रिनेत्रिणां खड्गं गदा त्रिशूलं चापरार पद्मं कमण्डलू मालावरातिकरां पटांबरा परिधाना मृदुहास्या नानालंकारभूषितां मंजिरहार केयूरकिंकिनी रत्नकुण्डलमण्डितां वन्दे वाञ्छितलाभाय चंद्रार्तकृतशेखरं सिंहारूढा दशभुजा चंद्रघंटा यशस्विनीं. तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची मनोभावे प्रार्थना केली जाते. आपद्दुधारिणीं त्वहिं आद्याशक्ती शुभपरां आनिमादी सिद्धिदात्री चंद्रघंटे प्रणम्यहं चंद्रमुखी इष्टदात्री इष्टमंत्र स्वरूपणीं धनदात्री आनंददात्री चंद्रघंटे प्रणम्यहं नानारूपधारिणी इच्छामही ऐश्वर्यदायिनीं सौभाग्यरोग्यदायिनी चंद्रघंटे प्रणम्यहं आपद्दुधारिणी द्वहिं आद्याशक्ती शुभपरां आनिमादी सिद्धिदात्री चंद्रघंटे प्रणम्यहं चंद्रघंटे प्रणम्यहं. हे स्तोत्र म्हणत तिची पूजा केली जाते. चंद्रघंटा मातेच्या नैवेद्यामध्ये खीर किंवा दुधापासून केलेले पदार्थ तिला अर्पण केले जातात. तिला पांढरी फुले अर्पण केली जातात. मातेला
निळा रंग आवडतो. हा रंग शक्ती, उत्कटता आणि धैर्याचे प्रतीक आहे. देवी चंद्रघंटा मातेचे प्रसिद्ध मंदिर उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर देवी क्षेमा मातेचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. दुर्गादेवी चंद्रघंटा देवीच्या रूपात येथे विराजमान आहे. हे एकमेव मंदिर आहे जेथे दुर्गादेवीची सर्व 9 रूपे एकत्र दिसतात. दिल्लीमध्ये करोल बाग येथे झेंडेवाला मंदिरामध्ये देवी झेंडेवाली आणि चंद्रघंटा माता विराजमान आहे. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी देवीच्या मंदिरात चंद्रघंटेच्या स्वरूपात मातेची पूजा बांधली जाते. जयपूरमध्ये मुरलीपुरा येथे चंद्रघंटा मातेचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. अशा प्रकारे चंद्रघंटा मातेचे स्वरूप अतिशय भव्य आणि सौम्य आहे. घराघरात आणि देवींच्या मंदिरात आध्यात्मिक वातावरणात दुर्गा मातेची पूजा अर्चा आरती केली जात आहे. शौर्य, धैर्य, वीरता आणि साहसाचे प्रतीक असणारी चंद्रघंटा देवी सर्व भक्तांना वरदायिनी आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसात मोठ्या उत्साहात, आनंदात भाविक दुर्गा मातेचे दर्शन घेत आहेत. या देवी सर्वभूतेषु चंद्रघंटेय रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः नमो नमः. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.